जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 शासन निर्णय काल निर्गमित झालेले आहेत। कोणते आहेत ते शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यासंदर्भातला मंजूर करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दिव्यांगांच्या मान्यताप्राप्त 100% अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यामधील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना GCPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजनेचा NPS सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात येणार आहे। रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। या अनुषंगानं सदर निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन आणि रुग्णता निवृत्तीवेतन लागू राहणार आहे। 100% अनुदानित शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यामधील निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचाऱ्यांना निमसरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्यासंदर्भातला आणि मृत्यू झाल्यास मृत्यू उपदान लागू करण्यासंदर्भातला कुटुंब निवृत्तीवेतन लागू करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी या कर्मचाऱ्यांसाठी आहे असं आपल्याला म्हणता येईल। दुसरा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा दिनांक 12 डिसेंबर 2024चा राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करण्याकरता निधी वितरण करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या अनुषंगानं या कंत्राटी कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांचं अनुदान जे आहे ते अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।